भाजलं भाजलं। तो उनको पूछने के लिए सीधा डाल दिया तो निकाल नहीं सकते ना वापस, इसलिए स्पून में निकाल कर पूछते ये डालना है, वो हाँ बोले तो ही डाल। हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? सकाळपासून विचार करत होती उठल्यापासून की काय असं काम करू आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करू, पण खरं तर काहीच सापडत नव्हतं। म्हटलं चला आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर व्हिडिओलाही सुरुवात करूया। गवार जरा उकडत टाकली आणि म्हटलं गवारची भाजी जी आहे ती आज बनवायची आहे। खरं सांगायचं ना की यामुळे मला जे आहे ना की व्हिडिओची सुरुवात काय करायची ते सुचत नाही, कारण रोज पाऊस येतो आणि अननेसेसरी म्हणजे उन्हाळ्यात पावसाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे काही कोणी एवढं जास्त आनंदी नाहीये। आणि पावसाळा असा सुरू झालाय म्हणजे की पावसाळ्यात पण एवढा पाऊस पडत नाही, एवढा आमच्याकडे तरी पडतोय। आणि तसं न्यूज मध्ये पण बघितलं जातंय की पाऊस चाललाच आहे, सगळीकडे चाललाय। पण खरं सांगायचं ना तर आमच्या भागामध्ये वाघोलीत तरी एवढा पाऊस नसतो, पण ह्या वर्षी खरंच हा जो पाऊस पडतोय ना हा कंटिन्यूअस चाललाय, रोजच्या रोजच चाललेला आहे, त्यामुळे थोडा वैतागही यायला लागलेला आहे। तर मी कुकरची माझी जरा जमलिंग होत होती, मला वाटत होती की अरे गवार जरा कमी आहे, होईल की नाही, पण म्हटलं चला मसाला काहीतरी एक्स्ट्राचा बनवूया आणि होऊन जाईल आजचं कामही आपलं जे आहे ते भागेल एवढ्याच भाजीने। आणि अशा पद्धतीने जी आहे ती भाजी बनवायला सुरुवात केली। थोड्या वेगळ्या पद्धतीची बनवते, जर छान बनली ना तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे जेव्हा कधी ती रेसिपी पुन्हा मी बनवेल ना तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल, कारण जनरली मी एकतर सुकी बनवते गवारची भाजी आणि जर मग बनवायची असली तर थोडा कांदा आणि वगैरे सगळं असं भाजून वगैरे मग त्याचा मसाला प्रिपेअर करून बनवते, पण ह्यावेळेस हिरवी मिरची टाकून जो आहे तो मसाला बनवते। सो लेट्स सी कशी लागते तर, कारण एकच टाईपच्या भाज्या आपण खात राहिलो ना तर कंटाळा येतो आणि व्हेजिटेरियन असल्यामुळे एवढे खूप जास्त ऑप्शन नसतात, तसे ऑप्शन तर खूप आहे, तर बऱ्यापैकी भाज्या आपल्याला आवडत पण नाही, महत्त्वाची गोष्ट अशी असते। त्यामुळे आहे आवडणाऱ्या भाज्यांमध्येच जे असतं ते काही ना काही व्हरायटी ट्राय केली की मग जरा बरं वाटतं। आणि खरं सांगायचं तर ह्या पावसामुळे माझे सगळे जे म्हणजे बऱ्यापैकी प्लांट जे आहेत ज्यामध्ये जास्त पाणी असं जे आहे ना तर ते मी खाली उतरवून ठेवलं आहे आणि तेच चेक करते की ऊन पण नाही आहे, काहीच नाही आहे, सो कधी यांचं पाणी सुकेल आणि कधी जे आहे हे प्लांट्स व्यवस्थित छान ग्रो करतील असं तेच बघत होती। आणि वैतागून इथे पियाला सांगते मी की बघ ना हा पाऊस काय चालू झालाय सारखा सारखा। मला देऊन टाक आता, तू ह्या दोन बनवल्या आहेत ना, तुझ्या दोन बनवल्या ना तू, मग तू ही मला माझी देऊन टाक, मी ही ज्याच्या ज्या डब्यामध्ये त्या डब्यात मी ठेवून देते, तू तुझ्या यूज कर। मी हिच्यासाठी दिन दहाडे रडली की मला पाहिजे। दिन दहाडे? हाँ, कहाँ से सीख के आती हो तुम ये वर्ड्स? आहेत बेटा, कशाला वेस्टेज घालत होती चम्मच, तू खेळण्यामध्ये सगळी खराब करून टाकशील तिला। दे, दूध असते दिन दहाडे काय, याच्या पुढे रडायची गरज नाही, आणती स्पून माझी दे मला। नाही इतके छान आणि मस्त झालेत ना ही सदाफुली, म्हणजे त्यांचा जेव्हापासून जास्त पाणी पडलंय त्यांच्यामध्ये पावसाचं, त्यांचे पत्ते फ्रेश झाले, त्यांचा कलर पण एकदम असा ब्राईट झालाय मस्त याचं सुद्धा। पण आता मला असं वाटतंय की त्यांच्यामध्ये एवढं पाणी जे आहे ते झालेलं आहे, म्हणजे इथे खूप जास्त पाणी आहे, तर हे सुकलं नाही तर त्याचे रूट्स जे आहेत ते सडायला लागतील आणि प्लांट जे आहे ते खराब होऊ शकतं। अजून तर असं आहे आता पण बाहेर बारीक बारीक पाऊस चालला आहे आणि मला सगळ्यात जास्त टेन्शन जर कशाचं असेल तर ते आहे मोगऱ्याचं, कारण मोगऱ्याला बघा खूप जास्त कड्या, खूपच कड्या आल्या आहे, म्हणजे लास्ट टाईमपेक्षा सुद्धा जास्त कड्या आल्या आहे आणि बाकी तर अजून ब्रांचेस त्याचे नवीन नवीन तयार होत आहे, खूपच कड्या आल्या आहे ह्यावेळेस। तर ते व्हिनेगरचं मी म्हणजे पाणी बनवून टाकलं होतं ना, मे बी त्याच्यामुळे छान जे आहे ते ग्रो करत आहे, नवीन ब्रांचेस पण खूप जास्त आलेले आहेत ब्रांचेस। पण आता प्रॉब्लेम असं झाला आहे की याच्यामध्ये भरपूर असं पावसाचं पाणी जे आहे ते एकदम गच्च आहे आणि ऊन तर आज अजिबातच पडलं नाही आहे, त्यामुळे हे कधी सुकेल हे टेन्शन झालं। नाही सुकलं तर रूट्स जे आहेत ते सगळे सडायला लागतील आणि हळूहळू प्लांट जे आहे ते खराब व्हायला लागतं। तर हे अशा पद्धतीने एवढं मला फक्त पावसाने जे आहे ते टेन्शन दिलं आहे, बाकी सगळं सुरळीत आहे, पण हे एवढं एक आहे। हे बघा जास्वंदाला पण आज मस्त छान फुलं आलेली आहेत, इकडे एक फुले आणि इकडे सुद्धा एक, अगदी पूर्ण त्याला जागा नसते उमलायला तरीही छान उमलेलं असतं। त्यातल्या त्यात अजून एक गोष्ट म्हणजे अशी आहे की हा जो अलामंडा तुम्ही बघितला तर त्यात पण खूप जास्त पाणी झालं आहे, खूपच पाणी आहे, इतकी हेवी झाली ना ही कुंडी की माझ्याने अशी हलतसुद्धा नाही, एवढी जास्त हेवी झाली आहे ती। आणि आता पण जो आहे बारीक बारीक पाऊस सुरू झालेला आहे।
तुमच्यापैकी किती जणी माझ्यासारख्या पावसाला वैतागलेल्या आहेत हे मला कमेंटमधून तुम्ही नक्की सांगा, कारण मला हा पाऊस तर असा पद्धतीने जो पडतोय मला अजिबातच आवडत नाही आहे. पण चला असो, दररोज काही ना काही काम करायचं ठरवलेलं आहे. आज म्हटलं काय करू काही समजतच नव्हतं, कारण बाहेर पाऊस सुरू आहे. सो मोठं काही असं काम मला करता येणार नाही. तर म्हटलं चला हा जो मसाल्याचा डब्बा आहे याला आज आपण क्लीन करून घेऊया, कारण किचनमधल्या ज्या वस्तू आपण दररोज यूजमध्ये करत असतो ना, मग त्या तुम्ही कितीही रेग्युलर बेसिसवर क्लीन करत राहिलात ना तरीही त्यामध्ये जे असते ते सगळे तेलाचे हात किंवा आपण काही पण फोडणी वगैरे दिलेले सगळं जे असतं ते लागतच असतं आणि त्याची क्लिनिंग करणंही तेवढंच जास्त गरजेचं आहे. पियाची इथे मध्ये मध्ये लुडबुड चालली आहे की हे घेऊ की ते करू वगैरे वगैरे, पण हे सगळं करता करता कामही होऊन जातात, मग काही वाटत नाही आपल्याला आणि अशाच पद्धतीने घर जे असतं ते नेहमी क्लीन होत असतं. मी आता जो कुर्त्याचा सेट तुम्हाला दाखवते ना, ॲक्च्युली मी याच्या पहिलेही याला मागवला होता, पण साईज थोडी स्मॉल होती म्हणून मी रिप्लेसला टाकला होता आणि मला खरंच खूप जास्त आवडला. म्हणजे 300च्या अराऊंड जे आहे ना याची प्राईस आहे. एवढा छान दिसतो ना, मी तुम्हाला घालून पण दाखवेल. मला म्हणजे काय होतं ना की असं मी तुम्हाला काही शॉपिंग केली जे मला ठेवायचं असलं ना, मला असं वाटतं की ते तुम्हाला दाखवून द्यावं आणि त्यातल्या त्यात ते जर कमी प्राईसमध्ये चांगली क्वालिटी असेल तर मला असं वाटतं की ठीक आहे. जरी रिपीट होत असेल की मी अरे ही फक्त शॉपिंगच करते वगैरे वगैरे, पण मला असं वाटतं की चांगल्या वस्तू ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. जसं हा कुर्ता 300चाच आहे वाटतं, मला एक्झॅक्टली प्राईस काही लक्षात नाही, मी कुठेतरी स्क्रीनवर मेन्शन करेल. पण खरंच कमी प्राईजमध्ये इतका मस्त क्वालिटीचा हा कुर्ता सेट होता ना, म्हणून मला वाटत होतं की चला तुमच्यासोबत शेअर करूया. घातल्यावर पण खूप छान मस्त येतो. तर मी आता हा स्मॉल साईजमध्ये मागवलेला आहे. आधी मी एक्स्ट्रा स्मॉलमध्ये मागवला होता, पण प्युअर कॉटनचा आहे म्हणून मला अजून पण थोडं कन्फ्युजन आहे की जर वॉश केल्यानंतर जास्तच श्रिंक झाला तर मग तो फिटिंग म्हणजे तो घालण्याचा कामाचाच राहत नाही, म्हणून वाटतंय मला की मीडियममध्ये मागवावा. तर बघा अशा पद्धतीने जो आहे ना कलर कॉम्बिनेशन आहे याचं, आणि तुम्हाला फॅब्रिकवर पण समजलं असेल इथे, म्हणून मी उजाळात आणून दाखवलं होतं की कसं काय आहे म्हणून. कुर्ता खरंच खूप छान आहे आणि घातल्यानंतर असा दिसतो. याला स्लीव्ज नाही आहेत, स्लीव्सलेसच आहे हा, आणि फिटिंग वगैरे खूपच छान आहे. स्टिचिंग मस्त आहे, कापड पण मस्त आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक तुम्हाला जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही चेक करून घेऊ शकतात. काम करायची सवय झालेली असली ना, म्हणजे दिवसभर जर तुमच्याकडून निवांत बसलं जात नसेल आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही दुपारी झोपत नसाल, मग तर बघा तुम्ही घरातून कोपऱ्यातून इकडचं काम करायचं की तिकडचं काम करायचं असं होत असतं. माझंही सेम तसंच होतं. म्हटलं आता काय करावं, आणि असंही आता पावसाळा सुरू झालेला आहे, उन्हाळा आता गेल्यातच जमा आहे, तर मग अशी काहीतरी रेसिपी बनवूया जी हेल्दी आहे आणि ती आपण फ्युचरमध्ये थोडी थोडी करून खाऊ शकतो. बऱ्याच वेळा तुमच्यासोबत रेसिपी मी खूप वेळा शेअर केलेली आहे, खूपच वेळा, आणि मी तुम्हाला रिकमेंड पण करते. जर तुमचे हेअरफॉल वगैरे होत असेल ना आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचे केसांचं टेक्स्चर थोडं इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, हेअरफॉल थांबला पाहिजे आणि भरपूर शॅम्पू यूज करून पण तुम्ही दमलेले असाल, तर मला असं वाटतं की ही रेसिपी तुम्ही ट्राय केली पाहिजे. थोडी थोडी करून दाखवेल मी तुम्हाला. त्याआधी मी काम करता करता जे ना पियाचा स्टडी पण घेत होती आणि तिचं स्टडी घेताना तिलाही थोडा इंटरेस्ट आला. मी डेट्स इथे जरा निवडायला बसली होती, त्यातले सीड्स वगैरे काढून घेत होती. हे ना जे काडी खजूर असते ना, तर ही तीच आहे आणि मी हे असे लाडू बनवण्यासाठी काडी खजूरचाच यूज करत असते. आणि यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा शुगर वगैरे टाकायची काही गरज नाही. तुम्हाला जर आधीपासून ही रेसिपी माहिती असेल तर अतिउत्तम, आणि तुमच्याकडे असंच वातावरण असेल पावसाचं तर तुम्ही ही रेसिपी आता बनवून घेऊ शकतात. जनरली मला असं वाटतं की वर्षभर थोडं थोडं करून खाल्लं पाहिजे आपण, पण उन्हाळ्यामध्ये जे बदाम काजू असतात, ड्रायफ्रूट्स वगैरे थोडेसे गरम पडतात, म्हणून आपण ट्राय करतो की कमीत कमी खाल्लं गेलं पाहिजे. पण आता बऱ्यापैकी थंड जे आहे ते वातावरण झालं आहे आणि इतका पाऊस पडला आहे की येणारे 8 दिवस तरी असंच थंड वातावरण राहील. मग कितीही ऊन तुम्ही पडू द्या, म्हणून म्हटलं चला बनवूया. तसं ना माझ्याकडे खूप जास्त प्रमाणात ड्रायफ्रूट्स नाही आहे, कारण हिवाळ्यामध्ये ड्रायफ्रूट्स थोडे स्वस्त मिळतात आणि आता पावसाळा म्हणा किंवा मग उन्हाळा म्हणा यामध्ये थोडे महाग मिळतात ड्रायफ्रूट्स, म्हणून थोडे थोडे बदाम काजू आहेत. पण गेल्या काही म्हणजे दिवसापूर्वी असंच मॉलमध्ये जेव्हा गेलो होतो ना, तेव्हा ऑफर चालली होती सीड्सवर. पंपकिन सीड्स आहेत, परत जे आपले सूर्यफूलच्या बिया असतात त्या आहेत, तुम्ही वॉटरमेलन सीड्स असतात त्या पण तुम्ही घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने हे सगळं जे होतं ना, जेवढे माझ्याकडे ड्रायफ्रूट्स अवेलेबल होते ते सगळे मी असे ड्राय रोस्ट करून घेतले. जास्त भाजायचे आणि अगदी कमी प्रमाणात भाजून घेतलेले आहे. थोड़ी देर के बाद आप बंद कर दे सकते हो. फिर मिक्सर के भांडे को आप पोंछ लो. फिर आप थोड़ा मतलब आपका ये जो कढ़ाई होगा ना वो एक्चुअली गरम होगा. तो आप आपके अगर कोई भी होगा मामा मामी जो भी होगा उनको मतलब अभी हमने गैस बंद किया है तो कढ़ाई जो होती है ना वो एक्चुअली गरम होती है, तो भी ये इसको गरम कर देती है, मतलब इसको
गरम करना पड़ता है। और मामा मामी का क्या बोल रही? हाँ, मतलब आपको कोई भी लगेगा, क्योंकि जब आपका कंटिन्यूसली हिलाना पड़ता है, 2-3 मिनट बस रुकना पड़ता है। एक मिनट हो गया, वापस से हिलाओ, वैसे सब करना पड़ता है। इसलिए आप तो नहीं कर सकते अकेले होंगे तो, इसलिए किसी को तो बुला लो कि वो आपकी मदद कर सके। जैसे कि कौन? जैसे कि मामा मामी, आपका मामा। वो मामा मामी क्या रिकामे होते हैं क्या फिर? हाँ, रिकामे होते हो मामा मामी, उनको काम नहीं होता? अगर आप काही भाजला. हाँ, भाजलं. आपल्याला फक्त त्याला थोडंसं रोस्ट करून घ्यायचं होतं. ओ असं. तुम्हाला सगळ्यांनाच पियाची अशी तोडकी मोडकी हिंदी खूप जास्त आवडते आणि आता ती एवढी छान बोलत होती, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. तसं ती नेहमीच असं सगळं बोलत असते, पण मी आधी काही जास्त शेअर करत नव्हती. आणि आता असंही वातावरण असं झालं आहे की जास्त काही काम करायला आणि काही उत्साह पण एवढा उरला नाही की काही कामं करू आणि ते तुमच्यासोबत शेअर करू. म्हटलं चला मग ह्या काही दिवसांच्या व्हिडिओमध्ये जोवरती घरी आहे, एकदाची स्कूल चालू झाली की मग हे सगळं करायला मिळणार नाही मला. आणि त्यानंतर ट्युशन वगैरे पूर्ण दिवस असाच जातो आणि मग ती काही व्हिडिओमध्ये एवढी जास्त दिसणार नाही. हे 8-10 दिवस उरले तर म्हटलं चला तिलाही इन्क्लूड करूया, म्हणजे तिच्याही थोड्या मेमरीज ज्या असतील ते ह्या लहानपणाच्या राहतील. आणि बघा आता मी जे सीड्स वगैरे भाजून घेतले होते ना, तर त्या सीड्ससोबतच सगळं जे होते ना, थोडं म्हणजे थोडे सीड्स मी मिक्सरच्या भांड्यात घेत होती आणि थोडे जे होते ना ते जी काळी खजूर होती ते असं दोघांचं मिश्रण करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं त्यांना, जेणेकरून मिक्स करायची गरज नाही. आणि आता त्यांचे लाडू बनवून घेते. म्हणजे जी काळी खजूर असते ना त्याच्यामधला जो काही चिकटपणा असतो ना त्याने हे लाडू मस्त बांधले जातात आणि तुम्हाला एक्स्ट्रा पाक वगैरे बनवण्याची गरजच नाही. आणि मी खरंच सांगते, म्हणजे मी जेव्हापासून 2-3 वर्षापासून हे लाडू खायला सुरुवात केली ना, एकतर एकाच टायमाला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रायफ्रूट्स म्हणा, सीड्स म्हणा तुमच्याने खाल्ले जातात. आणि सीड्स या केसांसाठी खूप छान असतात. मी बऱ्याच वेळा सांगत असते तुम्हाला, एखादा महागडा शॅम्पू यूज करण्यापेक्षा आतूनच इनटेक एवढा चांगला घेतला पाहिजे ना की म्हणजे हेअरफॉल वगैरेचा प्रॉब्लेमच होणार नाही आणि आपल्याला ह्या सगळ्या महागड्या वस्तू घ्यायची गरज पडणार नाही. मला माहिती आहे प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसतं हे सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे एवढं कन्झ्युम करणं, पण ट्राय करा. नंतर खर्च करण्यापेक्षा आधीच पोटात काहीतरी चांगलं गेलेलं उत्तम. आणि बघा माझी बरणी आता भरून तयार झालेली आहे. लाडू बनवून झाल्यानंतर इथे माझी चहा घेते मी. पाऊस जो आहे तो कधी थांबतो कधी येतो, सध्या तरी असं वातावरण आहे. थोडंफार सकाळी ऊन पडलं होतं, त्यानंतर काही दर्शन मिळालंच नाही. थोडं ब्राईट वाटतंय बाहेर, पण ऊन वगैरे अजिबात नाही एवढं. थोडं पण ऊन पडलं असतं ना म्हणजे तर माझी झाडं थोडी तरी सुकली असती, पण ऊन काही एवढं पडतच नाही. आणि इथे खेळता खेळता मी म्हणजे चहा पिऊन झाल्यानंतर म्हटलं चला, कपडे तर काय एवढे असे प्रॉपर वाढलेले नव्हते, पण किती वेळ त्यांना बाहेर पडू द्यायचं, म्हटलं चला यांनाही आवरून घेऊया. आणि पिया इथे खूप छान मस्त खेळत होती. असं तिने आता स्पून वगैरे पण बनवले होते दुपारी. माझ्याकडून भांडून तिने एक लाकडीचा जो होता ना तो चम्मच पण घेतला होता आणि तिला म्हटलं तुला रिटर्न करावा लागेल, 2 दिवस खेळ तू याच्यासोबत. मग आता मम्मा रिटर्न घेईल, तर तिने तिच्यासाठी कार्डबोर्डचे बनवून ठेवलेले होते आणि छान मस्त इथे बसून खेळत होती. सध्या ती काही वेळेला असं होतं मुलांचं की काही वेळा छान खेळतात, काही वेळा खूप डोकं खातात की काय खेळू मला सुचव म्हणून, नाही तर मग सतत 1-2 दिवस नुसता मोबाईल TV पाहिजे असतो. मूडवर डिपेंड असतं, जसं आपला मूड चेंज होतो तसा मुलांचाही मूड जो असतो तो चेंज होत असतो. अब इसको वो पराठा को उछलते ना, वो वाला टूल यूज. पण तुमको जब हिंदी आती नहीं है तो तुम काहे को बोलते हो? आती है मुझे. ऐसी मराठी हिंदी तुम मिक्स करके बोलते हो ना फिर. हाँ, ये देखो, उससे अच्छा मराठी बोलो. ये चमचा है, चमचा. ये एक्चुअली हम स्पेशली थोड़ा थोड़ा मिक्स करने के लिए यूज करते हैं. नहीं तो कुछ छोटी छोटी चीजें डालनी होती है तो उनको पूछने के लिए सीधा डाल दिया तो निकाल नहीं सकते ना वापस. इसलिए स्पून में निकाल कर पूछते ये डालना है, वो हाँ बोले तो ही डालते. और ये थोड़ा मिक्सिंग के लिए भी होता है. ऐसा है क्या तुम्हारा? हाँ, तुम्हारे होटल की ये सिस्टमॅटिक ऐसी पद्धत है. हाँ. आम्ही मस्त तयार होऊन ना बाहेर जेवणाचा प्लॅन केलेला आहे. म्हटलं मस्त बाहेर जेवण करूया. ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आम्ही ज्या हॉटेलमध्ये गेलो होतो ना, तर म्हटलं तिथेच जाऊन खाऊया. आवडलं होतं तिथली रेसिपी वगैरे, म्हणजे छान होतं जेवण, म्हणून आम्ही तिथे चाललो आहे. नॉर्मल असं तयारी केलेली आहे. आणि हे पियाचं असतं की मम्मा टर्न करूया, आपण 1 2 3 बोलायचं आणि मग टर्न करायचं आणि आपण कसे दिसतो हे सगळ्यांना दाखवायचं. सो ते आता रुटीनमध्येच झालं आहे माझं. जेव्हा पण तयार झाली आणि ती पण सोबत असली की आम्ही तुमच्यासोबत असंच प्रेझेंट होतो की ओके आम्ही असं दिसतोय आज असं. आणि इथे आलेलो आहोत. नॉर्मल जे तिथला अख्खा मसूर स्पेशल आहे
तर तेच मागवलं आहे. आज काही माझा भाऊ वगैरे नाही, आम्ही तिघंच आहोत, त्यामुळे एकच डिश मागवली. थोडा मसाला पापड वगैरे मागवला होता. आणि हो, मी हळूहळू आता अशा पद्धतीने व्हिडिओ शूट करायला शिकली आहे. एका बॉटलचा सहारा घेऊन जे आहे ना, तिथे माझा मोबाईल ठेवला होता मी. आणि हे सगळं करता करता व्हिडिओच्या नादामध्ये मी पियाच्या पप्पांनाही भरपूर झापून घेतलं, कारण की मी व्हिडिओ असा ठेवला होता, म्हणजे मोबाईल असा ठेवला होता ना, की तिथून ते जे पण जेवणाचा पदार्थ उचलत होते त्यांचा हात तिथे येत होता. आणि मी त्यांना भरपूर ओरडून घेतलं की काय तुम्हाला थोडा वेळही थांबता येत नाही का, तुमचा हातच तिथे येतोय म्हणून, असं तसं. आणि म्हणजे असं असतं ना की आपण वेट करत असतो की जेवण येईल आपलं आणि लगेच खायला सुरुवात करून, त्यातल्या त्यात माझं चाललेलं असतं की थांबा जरा 2 मिनटं मला व्हिडिओ करून घेऊ द्या. त्यांनीही माझ्यावरती वैतागले, मी पण त्यांच्यावर वैतागली. आणि तुम्ही बघू शकता त्यांचा जो हात आहे तो तिथेच येतोय. पण म्हटलं दिसायला पाहिजे तुम्हाला की कॉन्टेंट क्रिएटर असल्यामागचा किती मोठा स्ट्रगल असतो. व्हिडिओच्या नादात दुसऱ्यांना ऐकवावंही लागतं आणि स्वतः ऐकूनही घ्यावं लागतं. सो चला, आय होप ह्या एवढा स्ट्रगल माझा तुम्हाला आवडला असेल. आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमधून सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.